आजच्या बोस्ट लेक्चरमध्ये आपण दोन प्रकारचे गणित हे डिफरंट मेथडने शिकणार आहे. एक आहे आपला इंडिसेस म्हणजे घातांकावर आधारित आणि दुसरा आहे पॉलिनॉमियल म्हणजे आपले जे काय म्हणून आपण विस्तार सूत्र यावर आधारित. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, एक गणिताला समजा 4 चा घातांक 44 प्लस 4 चा घातांक 44 प्लस 4 चा घातांक 44 प्लस 4 चा घातांक 44 बरोबर 4 चा घातांक x. तर x बरोबर किती असा प्रश्न आहे. मग आता या गणिताचं सोल्युशन बघत असताना आपल्याला काय करायचं आहे की हा जो 4 चा घातांक 44 किती वेळेस आलेला आहे? 4 वेळेस. मग आता तुम्हाला माहित आहे की एखादी संख्या असेल x x x आणि x, अशा वेळेस आपण काय लिहित असतो? 4x. तर सेम पद्धतीने 4 ही संख्या 4 वेळेस आली म्हणजे याचा अर्थ आपण 4 वेळेस लिहू शकतो की 4 वेळेस काय झालेला आहे? 4 चा घातांक 44 आलेला आहे. बरोबर. आणि त्यानंतर इथे 4 चा घातांक काय लिहिणार आपण? x. मग आता इथे 4 कॉमन आला म्हणजे इथे 4 चा घातांक काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. घातांकाचा नियम काय सांगतो की या दोघांचा काय होतो? गुणाकार होतो. जसं की इथे 4 चा घातांक 1 गुणिले 4 चा घातांक 44 बरोबर 4 चा घातांक x. आता बेस पायासारखा आहे म्हणजे घातांकाची काय होते? बेरीज. कारण आपल्याला माहित आहे a चा घातांक m गुणिले a चा घातांक n असेल तर m आणि n ची आपण काय करत असतो? ऍडिशन करत असतो. आणि दॅट्स व्हाय इथे काय होणार? 1 आणि 44 यांची काय करणार आपण? बेरीज करणार. मग आता बेस सारखा आहे मग सांगा x ची किंमत किती? 1 अधिक 44 म्हणजे किती उत्तर येईल? 45. अशा पद्धतीचं एक चॅलेंजिंग गणित घातांकावर आधारित येऊ शकतं. बरोबर आहे का? त्याला आपण अशा पद्धतीने सोडवायचं. त्यानंतर पॉलिनॉमियल जे आहे त्या संदर्भात एक गणित असं येऊ शकतो का? सपोज x चा घातांक 4 प्लस 1 अपॉन x चा घातांक 4 बरोबर 194. तर x चा घन प्लस 1 अपॉन x चा घन बरोबर किती? बरोबर. आता अशा पद्धतीचं जर थोडंसं हायर रेंजचं गणित आलं तर याला आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो? यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की x चा घातांक 4 म्हणजेच काय आहे? x च्या वर्गाचा तो काय आहे? वर्ग आहे. बरोबर. त्यानंतर छेदामध्ये आता 1 चं काहीच अडचण नाही. नंतर x चा घातांक वर्ग 2 आणि त्याचा आपण वर्ग घेऊ शकतो. बरोबर किती आहे? 194. त्यानंतर आता x वर्ग आहे त्याचा वर्ग अधिक मी काय करतो इथं 2 ऍड करतो दोन्ही बाजूला. समीकरणाच्या दोन्ही बाजूला मी किती मिळवले? 2 मिळवले. आता 2 मिळवायचा उद्देश काय होता? कारण पहा तुम्हाला एक नियम माहित असेल की x प्लस 1 अपॉन x बरोबर आहे. तर यामध्ये जर आपण 2 मिळवले, काय मिळवले आपण? 2 मिळवले. समजा आपण x वर्ग घेऊ. x वर्ग अधिक 1/x वर्ग मध्ये 2 मिळवला तर हे कशाचं विस्तार होतं? x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर याचा काय होतो? ना वर्ग विस्तार होतो. मग त्या वर्ग विस्तारामुळे आपण काय केले तर 2 घेतलं. मग या नियमानुसार जर गेलो आपण तर काय होईल बरं सांगा? की आपण कंसाचा वर्ग इथे तयार करू शकतो. बरोबर.
फक्त इथं x च्या ऐवजी इथं कोण आहे x वर्ग आहे म्हणून इथं काय येणार मी सांगा x वर्ग अधिक दुसरं काय आहे 1/x वर्ग याचा जर मी कंसाचा विस्तार केला तर वरचं उत्तर येते लक्षात. त्याच्यामुळे आपण काय केलं की या वर्ग राशीला अशा पद्धतीने लिहिलं. त्यानंतर 194 आणि 2 किती होतात 196. कोणाचा वर्ग आहे 14चा. मग इथं आपण काय लिहू शकतो 14चा वर्ग. मग दोन्ही बाजूचा आपण काय घ्यायचं वर्गमूळ. काय घ्यायचं दोन्ही बाजूला वर्गमूळ. मग वर्गमूळ घेतल्यावर काय होईल सांगा x² प्लस 1/x² इज इक्वल टू काय झालं 14 फक्त. कारण दोन्ही बाजूचं काय घेतलं आपण वर्ग घेतला. पुन्हा एकदा आपण जर +2 घेतलं तर पुन्हा हा नियम इथे लागू होऊ शकतो बरोबर. त्यामुळे आपण काय करणार पुन्हा या ठिकाणी x वर्ग अधिक किती ऍड करणार याच्यामध्ये 2 ऍड करणार डाव्या बाजूला पण आणि उजव्या बाजूला पण. मग आता हे कोणाचा विस्तार आहे x अधिक 1/x चा काय आहे हा वर्ग. 14 आणि 2 किती होतात 16. कोणाचा वर्ग आहे हा 4 चा वर्ग आहे. मग आता या दोन्हीचा सुद्धा काय घेऊ आपण वर्गमूळ घेऊ. सांगा वर्गमूळ घेतल्यावर काय होईल x अधिक 1/x बरोबर किती आली किंमत 4. लक्षात. मग आता इथपर्यंत आल्यानंतर त्याला आपण काय करू इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. आता आपल्याकडे x + 1/x आला पण आपल्याला काय घ्यायचं आहे घन काढायचा आहे. मग घन काढण्यासाठी आपण दोन्ही बाजूचा काय करणार घन करणार. वाटल्यास तर लिहा तुम्ही दोन्ही बाजूचा काय करून घन करू. मग आता दोन्ही बाजूचा घन जर केला आपण तर सांगा काय होईल x + 1/x कंसाचा घन बरोबर 4 चा काय घेणार आपण इथं घन घेणार. मग आता घनाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला सर्वांना. वाटल्यास पुन्हा एकदा लिहून दाखवतो की a + b कंसाचा घन जर असेल तर a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3a b चा वर्ग अधिक b चा घन. मग त्या हिशोबाने आता a कोण आहे तुमचा x आणि b कोण आहे 1/x. सांगा a चा घन म्हणजे कोणाचा घन x चा घन अधिक 3 गुणिले a चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग x वर्ग गुणिले b म्हणजे कोण 1/x अधिक 3 गुणिले a कोण आहे पुन्हा x b चा वर्ग म्हणजे 1/x चा वर्ग अधिक b चा घन म्हणजे काय 1/x चा घन बरोबर 4 चा घन किती आहे सांगा 64. करेक्ट. मग आता x चा घन अधिक इथं वर्ग आणि x कॅन्सल होईल. वर्ग आणि x काय होतील कॅन्सल. इथं काय राहिलं 3 गुणिले x म्हणजे 3x. इथं अंशामध्ये 3 आणि छेदामध्ये काय शिल्लक राहिला x 1/x³ बरोबर 64. मग इथं आपण या दोघांमध्ये 3 कॉमन काढायचं. काय कॉमन काढायचं 3 कॉमन काढला आपण इथं काय राहिलं बरं x वरती 3 तर बाहेर कॉमन घेतला म्हणजे 1/x शिल्लक राहतो प्लस 1/x³ बरोबर किती आहे 64. मग आता सांगा x + 1/x इक्वेशन नंबर 1 नुसार त्याची किंमत किती आहे 4 आहे. म्हणून x चा घन अधिक 3 गुणिले 4 अधिक 1/x चा घन बरोबर काय आलं 64. आपल्याला काय लागतं x चा घन आणि 1/x³ पलीकडे 64 आहे 4 × 3 = 12 धन 12 अपोजिट साइडला गेल्यावर काय होती ऋण 12. 64 मधून 12 वजा करा उत्तर किती येईल
52 आणि आपल्याला उत्तर काय काढायचं होतं x चा घन अधिक 1/x चा घन आलं सर 52. तर अशा पद्धतीचं हे गणित आहे. ओके. आता या गणितामध्ये खूप काही स्टेप कॉम्प्लिकेटेड होत्या. आपण काय करू एक गणित अजून घेऊ ज्याच्यामुळे तुम्हाला आणखी बेटर पद्धतीने हे समजेल. पहा पुढचं उदाहरण घेतो मी x चा चौथा घात अपॉन x 1/x4 याची किंमत जी आहे ती घेतो मी 47. किती घेतो 47. तर x घन प्लस 1/x चा घन बरोबर किती सांगा. आपलं पूर्ण फोकस कशावर करायचं आपल्याला की वर्ग राशी तयार करणे बरोबर का. आणि वर्ग राशी करताना जसं आपण लेफ्टला 2 ऍड करतो तसंच लेफ्टला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे राईटला 2 ऍड करायचे. मग सांगा काय घेणार सर्वात अगोदर मी x चा चौथा घात आहे तर x च्या वर्गाचा काय घेणार वर्ग. इथं सुद्धा x च्या वर्गाचा वर्ग बरोबर 47. पूर्ण वर्ग राशी करण्यासाठी मी किती मिळणार याच्यामध्ये 2 मिळवणार. जसं मी लेफ्टला 2 मिळवलं तसं राईटला सुद्धा 2 मिळवणार. मग आता वर्ग राशीनुसार काय होईल हे x वर्ग अधिक 1/x चा वर्ग आणि कंसाचा वर्ग बरोबर किती होईल 49. कोणाचा वर्ग आहे 7 चा वर्ग आणि दॅट्स वाय x² प्लस 1/x² बरोबर किती आलं 7 बरोबर. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये काय करायचं मला ठीक आहे सध्या गरज नाही. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं पुन्हा एकदा वर्ग राशी क्रिएट करायची आहे. पुन्हा एकदा दोन्ही साइडला मला 2 मिळवावे लागते. सो x² प्लस 2 प्लस 1/x². 7 मध्ये किती मिळणार मी 2 मिळवणार. सांगा काय होईल x प्लस 1/x कंसाचा काय असेल वर्ग 7 आणि 2 9. कोणाचा वर्ग आहे 3 चा वर्ग. मग x प्लस 1/x बरोबर किती किंमत आली 3. त्याला इक्वेशन नंबर काय करणार मी 1 कन्सिडर करणार. किंमत मला घनची काढायची म्हणून दोन्ही बाजूला काय करणार मी घन करणार. सो x प्लस 1/x³ घेतला तर 3 चा काय घ्यावं लागेल मला क्यूब. सांगा पहिल्या पदाचा घन 3a² b प्लस 3ab² प्लस b चा घन. तो सूत्र आपण वापरलं. 3 चा घन किती आहे 27. स्क्वेअर आणि x कॅन्सल स्क्वेअर आणि x कॅन्सल बरोबर. सांगा शिल्लक काय राहील x² प्लस इथं काय शिल्लक राहील 3x प्लस इथं काय शिल्लक राहील 3/x प्लस 1/x³ आणि 3 चा घन किती आलेला आहे 27. सांगा x चा घन पाहिजे होता प्लस कॉमन कोण निघतं इथं 3x/1/x प्लस 1/x³ इज इक्वल टू किती आलं 27. सांगा इक्वेशन नंबर 1 नुसार किती किंमत आहे आपली x प्लस 1/x ची 3. ही किंमत आपण टाकूया प्लस 1/x³ बरोबर 27. x³ प्लस 1/x³ 3 3 किती होतात 9. मग प्लस 9 अपोजिट साइडला गेल्यावर -9. आन्सर किती 18. अशा पद्धतीने हे गणित आपण सोडवायचे. ओके.